नमस्कार. अर्थवेदच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो नेमका कोणत्या विषयावर असणार आहे. तर मित्रहो, आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातला हा 6वा अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर केलेला आहे. आता या अर्थसंकल्पाला अंतरिम बजेट, लेखा अनुदान म्हणून संबोधलं जातं आहे. आपण सुरुवातच करणार आहोत की हे अंतरिम बजेट काय असतं, लेखा अनुदान काय असतं. तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये हे समजावून घेऊयात की कोणतंही केंद्रातलं जे सरकार असतं ते 5 वर्षांकरता सत्तेवरती असतं. त्या 5 वर्षाचा एकूण कार्यकाळ जेव्हा पूर्ण होत असतो आणि तो पूर्ण झाल्यानंतर त्या फायनान्शियल इयरमध्ये च्या अगोदर जर निवडणुका होणार असतील किंवा नंतर ते बजेट डिस्प्ले झाल्यानंतर जर निवडणुका होणार असतील तर त्या सरकारला पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याचा संवैधानिक अधिकार नसतो. मग तो किती बजेट मांडण्याचा अधिकार असतो तर पुढची निवडणूक होईपर्यंत जेवढे महिने ते सरकार कामकाज करणार आहे, म्हणजे मागील वर्षाचं जे बजेट आहे त्याची मुदत संपून पुढील निवडणुका होईपर्यंतचा जो एक 3-4 महिन्यांचा एक स्पॅन ऑफ पिरियड असतो त्या कालावधीपुरतंच जेव्हा बजेट मांडलं जातं, लेखापरीक्षण मांडलं जातं आणि त्याला संसदेची परमिशन, परवानगी घेतली जाते, तेव्हा त्याला लेखा अनुदान किंवा अंतरिम बजेट किंवा निवडणूक पूर्वीचं बजेट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कायदेशीररित्या या अर्थसंकल्पाचे काही संकेत असतात की या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी मोठ्या घोषणा, दीर्घकालीन घोषणा सरकारने करू नयेत असे काही वित्तीय म्हणजे फेडरल सिस्टममधले काही संकेत असतात आणि ते बऱ्याचदा अनेक सरकार पाळतात किंवा अनेक सरकार पाळत देखील नाहीत. याचं उत्तम उदाहरण जर बघायलाचं असेल तर मागे जेव्हा याच सरकारचं मागचा कार्यकाळ संपलेला होता तेव्हाचं जे लेखा अनुदान किंवा अंतरिम बजेट त्यांनी मांडलेलं होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या लोकानुनयी घोषणा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग चला तर मग यावर्षीच्या अंतरिम बजेटकडे आपण बघूयात आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामननी जो काही हा अंतरिम अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये पहिली एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित करण्यासारखी की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी घोषणा केलेल्या दिसत नाहीत. याचं कारण काय तर हे सरकार खूप कॉन्फिडंट दिसतं आहे की त्यांची सत्ता पुढील 5 वर्षांसाठी सुद्धा केंद्रात येणार आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी घोषणा न करता अगदी वित्तीय शिस्त पाळून हे अंतरिम बजेट मांडलेलं वरवर तरी दिसतं आणि त्याच्यामध्ये फारशा घोषणा दिसत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या अर्थसंकल्पाला आपण खूप मोठ्या प्रमाणावर 5 स्टार का द्यावेत तर त्यांनी फिस्कल डेफिसिटचा जो काही टार्गेटचा जो एक पाथवे इथं ठेवलेला दिसतो तो खूप चांगला आहे. म्हणजे या फिनान्शियल इयरकरता त्यांनी 5.8% एवढं फिस्कल डेफिसिट राहील असं सुतोवाच केलेला आहे आणि पुढच्या फिनान्शियल इयरमध्ये म्हणजे 2025मध्ये तो 5.1% पर्यंत ठेवण्याचं टार्गेट फिस्कल डेफिसिटचं त्यांनी ठेवलं. हे खूप स्तुत्य आहे कारण याचा दुसरा एक असा अर्थ होतो की गव्हर्मेंट ओपन मार्केटमधून आपलं जे बॉरोविंग आहे ते थोडंसं कमी ठेवतं आहे आणि नजीकच्या वर्षामध्ये सुद्धा ते कमी ठेवणार आहे. असं जर असेल तर मग प्रायव्हेट जे काही इन्व्हेस्टर्स असतील, म्हणजे आपण पर्सनल लोनवाले वगैरे म्हणत नाही आहे तर इंडस्ट्री ओरिएंटेड जेवढ्या इन्व्हेस्टमेंट्स असतील त्यांना फार मोठा स्कोप राहील. कारण मार्केटमध्ये जर गव्हर्मेंट बॉरोइंग मोठ्या प्रमाणावर असेल तर प्रायव्हेट सेक्टरला स्कोप राहत नाही आणि जेव्हा गव्हर्मेंट फिस्कल डेफिसिटचं टार्गेट कमी ठेवतं त्याचा एक अर्थशास्त्रीय अर्थ असा असतो की मग तुमची इकॉनॉमीमध्ये प्रायव्हेट सेक्टर हे खूप कॉन्फिडंट आहे की जे
त्यांचं स्वतःचं बॉरोविंग मार्केटमधून करेल आणि ही खूप खूप अतिशय चांगली सूचक अशी सुरुवात भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणावी लागेल. कारण अ, काही दिवसांपूर्वीच इवन दो कालच अमेरिकन फेडरल रिझर्वनी सुद्धा त्यांचे इंटरेस्ट रेट हे वाढीचे ठेवण्याकडं त्यांचा कल होता आणि आपल्याकडेही तोच जर असेल तर इट विल बी मॅच. आणि ते जर त्या पद्धतीने मॅच झालं तर एकूण आपला जो एक्सपोर्ट असेल, इथला इन्व्हेस्टमेंट असेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बेसिकली, त्याला हे खूप फायदेशीर ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. कमिंग टुवर्ड्स की गव्हर्नमेंटचा पब्लिक सेक्टरमधला एक्सपांडिचरचा कल काय राहील, तर आपण जेव्हा चालूचा ट्रेंडमधला आकडा बघतो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचा, तर तो अगोदरच थक्क करणार आहे आणि तोच कंटिन्यू राहील याची खात्री सरकारने दिलेली दिसते. 11.1 लाख कोटी एवढं गव्हर्नमेंटचं एकूण कॉन्ट्रीब्युशन, फिजिकल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एक्सपेंडिचरमधलं आज दिसतंय. आणि ते एकूण आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार बघता, एकूण आता मार्केट पोझिशन बघता, रेट ऑफ इन्फ्लेशन, GDPतला ग्रोथ रेट हे बघता हा फंटास्टिक आहे आणि त्याच्याकरता गव्हर्नमेंटला आपण 100 मार्क्स दिले पाहिजेत. त्यानंतर वळूयात की टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की डायरेक्ट टॅक्समध्ये खालच्या लेवलमधल्या लेअरमधल्या दोन लेअरमधल्या लोकांचा जो काही सहभाग आहे तो खूप चांगला आहे डायरेक्ट टॅक्समध्ये. कमिंग टुवर्ड्स की GSTची परिस्थिती काय, तर विक्रमी पद्धतीने म्हणजे सरकारने जी बॉटम लाईन धरलेली होती त्याच्यापेक्षा खूप चांगलं टॅक्स गोळा करण्याचं काम हे GSTमध्ये झालेलं आहे. त्यामुळे इथं सरकारला कुठलेही प्रकारे कन्सेशन वगैरे देण्याची गरज वाटली नसावी किंवा इवन दो ते जरी दिलं गेलं तरी ते पुढं जे एकूण वर्षभराचं मुख्य बजेट येईल त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसेल. सध्या तरी सरकारला त्याची तशी गरज वाटली नाही, कारण एकूण टॅक्सच्या आघाडीवरती आपला अगोदरचा परफॉर्मन्स अनेक वर्षांचा जर पाहिला तर यावर्षी किंवा गेल्या 1-2 वर्षातला तो परफॉर्मन्स खूप बेस्ट दिसतो. द्यायचंच असेल सरकारला, जर लोकांना काही मध्यम वर्गांना खुश करायचं असेल तर सरकार ते येत्या बजेटमध्ये करेल. आत्ता त्याची गरज नाही, कारण आत्ता इलेक्शन पुरता एकूण BJPचा जो वोट बँकचा भाग होता तो राम मंदिर, प्राणप्रतिष्ठा आणि इतर गोष्टींमधून तो साध्य झालेला आहे. आगामी काळात या मध्यम वर्गाला खुश करण्याकरता सरकार काहीतरी निश्चित करेल. वंदे भारत ट्रेनच्या बाबतीमध्ये घेतलेला इनिशिएटिव्ह की आत्ताच्या ज्या काही ट्रेन्स 40,000 पर्यंतच्या आहेत त्यांचं कन्व्हर्जन वंदे भारतमध्ये होणार आहे. म्हणजे एकूणच या उद्योगाशी रिलेटेड ज्या काही कंपन्या असतील, उद्योग असतील, शेअर्स असतील, यांच्यामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह संदेश जाऊन तिथं वाढ नोंदवलेली दिसेल. त्याचा एक इम्पॅक्ट बजेटचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसेल. कमिंग टुवर्ड्स हेल्थ सेक्टरकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं दिसतंय, कारण जेवढ्या काही आशाताई वर्कर्स आहेत त्या आपल्या सगळ्या भगिनींना आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत सगळे लाभ त्यांना ती देण्यात येणार आहे. ती योजना त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलेली आहे. शिवाय 9 ते 14 वयोगटाच्या जेवढ्या मुली आहेत त्यांना सर्वायकल कॅन्सर संदर्भातली लसीकरण सरकारकडून मोठ्या प्रमाणावर दिलं जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उच्च दर्जाचं हॉस्पिटल उभा केला जाणार आहे. म्हणजे या संदर्भामध्ये हेल्थमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंटकडं सरकारचा कल दिसतो आणि तो स्तुत्यच म्हणावा लागेल. त्याचबरोबर फिशरीजमध्ये 55 लाख नवे रोजगार निर्माण करणं, त्याच्याकरता नवीन डिपार्टमेंटची उभारणी करणं, या घोषणासुद्धा येत्या काळामध्ये विविध राज्य सरकारांना केंद्र सरकारच्या थ्रू लाभदायी ठरतील यात शंका नाही. राज्य सरकारना इथून पुढं 50 वर्ष फिस्कल रिफॉर्म्स किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म्स करण्याकरता 75 लाख कोटींचं बिनव्याजी कर्ज येत्या काळामध्ये दिलं जाणार आहे. हा सुद्धा एक नवीन पुढचा रोडमॅप त्यांनी दिलेला आपल्याला
मोठ्या प्रमाणावर दिसतो. यातून आयुष्मान भारत योजनेबरोबरच पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2 कोटी नवीन घरं बांधली जाणार आहेत आणि 1 कोटी घरांना जे अगोदर बांधलेले आहेत त्यांना दर महिन्याला मोफत सौर ऊर्जे थ्रू वीज दिली जाणार आहे. यातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये सिमेंट कंपन्या असतील आणि इतर कंपन्या असतील त्यांना उत्तेजन मिळेल, त्यांना चांगलं मार्केट मिळेल याची एक चुणूक सरकारने या निमित्तानं दाखवली. फार पूर्वी आपले भूतपूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एक घोषणा केली होती, जय जवान जय किसान. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींची एक घोषणा होती, जय विज्ञान, जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि आता या बजेटच्या माध्यमातून आत्ताचे जे पंतप्रधान आहेत आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यालाच एक जोडलेलं आहे की जय जवान जय किसान जय विज्ञान नंतर जय अनुसंधान. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये एकूण रिसर्च संशोधनाची एकूण गरज बघता या संशोधनाकरिता फार मोठ्या प्रमाणावर निधी उभा करणं, त्याच्याकरता मोठा कुठला राष्ट्रीय कोष उभा करण्याचं मोठं काम सरकार करणार आहे. राज्य सरकारांना या बाबतीमध्ये फंड्स अवेलेबल करून देणार आहेत आणि मूलभूत क्षेत्रामधल्या संशोधनाला उत्तेजन देण्याकरता सरकार इनिशिएटिव्ह घेताना आपल्याला दिसून येतं. एकूण या बजेटचं आकारमान, त्यांनी कराच्या स्लॅबमध्ये कोणताही न केलेला बदल, एकूण लोकांना कोणत्याही लोकांहूनही घोषणा करून खुश करण्याचा फारसा प्रयत्न न केलेला आपल्याला इथं दिसतो. त्याचबरोबर हार्ड मनी, ताठर पैशाचं धोरण येत्या काळामध्ये असेल, कारण फारसा सार्वजनिक खर्च वाढेल असं काही दिसत नाही. म्हणजे वित्तीय शिस्त इथं पाळलेली आपल्याला दिसते या सरकारच्या थ्रू. आणि यातून एक अर्थध्वनीत होतो की हे सरकार थोडंसं कॉन्फिडन्समध्ये आहे की आपण पुढच्या वेळी निवडून येऊ, तेवढा मतदारांचा टक्का आपल्याबरोबर आहे, तेवढं मताधिक. तसं नसतं तर विविध वर्गातल्या लोकांना चुचकारण्याचा, खुश करण्याचा नक्की प्रयत्न या सरकारकडून झाला असता, पण तो होताना दिसला नाही. आणि ते अर्थशास्त्रीयदृष्ट्या चांगलंही आहे. त्यातून वित्तीय शिस्त पाळली जाते, फिस्कल डेफिसिट कमी राहते, इन्फ्लेशन रेट जो अगोदरच आहे तो अति जास्त वाढत नाही, सरकारवरचं कर्जाचा बोजा वाढत नाही वगैरे वगैरे. बट इन लॉंग टर्म जर आपण पाहिलं तर मात्र हे फारसं योग्य वाटत नाही. दीर्घकालीन विकासाचा जर विचार केला तर सरकारचा खर्च, सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक इन्व्हेस्टमेंट हे खूप गरजेचे असते, ते होणं गरजेचे असते. पायाभूत सुविधांमध्ये, पायाभूत सोयींमध्ये, सोशल वेलफेअरमध्ये, नेशन बिल्डिंगमध्ये, लॉंग टर्ममध्ये GDP मध्ये वाढ होण्यामध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स असतात, मग ते प्रादेशिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, त्यावरती काही लॉंग टर्म धोरणात्मक उपाय योजण्याकरता सरकारने वाजवीपेक्षा जास्त खर्च करणं हे काही चुकीचं नाही, तो सरकारने करावाच. परंतु तिकडं फारसं लक्ष दिलेलं आपल्याला दिसत नाही. अर्थात हे काही अंतरिम बजेट होतं, निवडणुकापूर्वीचं बजेट होतं, पण आजवर जी निवडणुकापूर्वीची बजेट्स आपण पाहिली त्याकडून जशा लोकांच्या, व्यावसायिकांच्या, मध्यमवर्गाच्या अपेक्षा असायच्या, शेतकऱ्यांच्या अपेक्षा असायच्या, तशा या अर्थसंकल्पाकडून काही पूर्ण झाल्या नाहीत. ज्या काही घोषणा, योजना, आकडे मंत्री महोदयांनी रीड आउट केल्या त्या सगळ्या मागील 1-2 वर्षात सरकारने जे काही दिलं, शेतकऱ्यांना दिलं, कामगारांना दिलं, महिलांना दिलं, MSMEsना दिलं, त्याचा तो एक पाढा त्यांनी वाचून दाखवला की हे सरकार करतंय, सरकारने केलं, सरकार करत आहे वगैरे वगैरे. पण त्यात नवीन असं काय उपयोग नाही. काय. नमस्कार, अर्थवेदच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे
तो नेमका कोणत्या विषयावर असणार आहे. तर मित्रहो, आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातला हा 6वा अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर केलेला आहे. आता या अर्थसंकल्पाला अंतरिम बजेट, लेखा अनुदान म्हणून संबोधलं जातं आहे. आपण सुरुवातच करणार आहोत की हे अंतरिम बजेट काय असतं, लेखा अनुदान काय असतं. तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये हे समजावून घेऊयात की कोणतंही केंद्रातलं जे सरकार असतं ते 5 वर्षांकरता सत्तेवरती असतं. त्या 5 वर्षाचा एकूण कार्यकाळ जेव्हा पूर्ण होत असतो आणि तो पूर्ण झाल्यानंतर त्या फायनान्शियल इयरमध्ये च्या अगोदर जर निवडणुका होणार असतील किंवा नंतर ते बजेट डिस्प्ले झाल्यानंतर जर निवडणुका होणार असतील तर त्या सरकारला पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याचा संवैधानिक अधिकार नसतो. मग तो किती बजेट मांडण्याचा अधिकार असतो, तर पुढची निवडणूक होईपर्यंत जेवढे महिने ते सरकार कामकाज करणार आहे, म्हणजे मागील वर्षाचं जे बजेट आहे त्याची मुदत संपून पुढील निवडणुका होईपर्यंतचा जो एक 3-4 महिन्यांचा एक स्पॅन ऑफ पिरियड असतो, त्या कालावधीपुरतंच जेव्हा बजेट मांडलं जातं, लेखापरीक्षण मांडलं जातं आणि त्याला संसदेची परवानगी घेतली जाते, तेव्हा त्याला लेखा अनुदान किंवा अंतरिम बजेट किंवा निवडणूक पूर्वीचं बजेट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कायदेशीररित्या या अर्थसंकल्पाचे काही संकेत असतात की या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी मोठ्या घोषणा, दीर्घकालीन घोषणा सरकारने करू नयेत असे काही वित्तीय म्हणजे फेडरल सिस्टममधले काही संकेत असतात आणि ते बऱ्याचदा अनेक सरकार पाळतात किंवा अनेक सरकार पाळत देखील नाहीत. याचं उत्तम उदाहरण जर बघायलाच असेल तर मागे जेव्हा याच सरकारचं मागचा कार्यकाळ संपलेला होता तेव्हाचं जे लेखा अनुदान किंवा अंतरिम बजेट त्यांनी मांडलेलं होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या लोकानुनयी घोषणा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग चला तर मग यावर्षीच्या अंतरिम बजेटकडे आपण बघूयात आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामननी जो काही हा अंतरिम अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये पहिली एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित करण्यासारखी की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी घोषणा केलेल्या दिसत नाहीत. याचं कारण काय, तर हे सरकार खूप कॉन्फिडंट दिसतंय की त्यांचीच सत्ता पुढील 5 वर्षांसाठी सुद्धा केंद्रात येणार आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी घोषणा न करता अगदी वित्तीय शिस्त पाळून हे अंतरिम बजेट मांडलेलं वरवर तरी दिसतं आणि त्याच्यामध्ये फारशा घोषणा दिसत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या अर्थसंकल्पाला आपण खूप मोठ्या प्रमाणावर 5 स्टार का द्यावेत, तर त्यांनी फिस्कल डेफिसिटचा जो काही टार्गेटचा जो एक पाथवे इथं ठेवलेला दिसतो तो खूप चांगला आहे. म्हणजे या फिनान्शियल इयरकरता त्यांनी 5.8% एवढं फिस्कल डेफिसिट राहील असं सुतोवाच केलेला आहे आणि पुढच्या फिनान्शियल इयरमध्ये म्हणजे 2025मध्ये तो 5.1% पर्यंत ठेवण्याचं टार्गेट फिस्कल डेफिसिटचं त्यांनी ठेवलं. हे खूप स्तुत्य आहे, कारण याचा दुसरा एक असा अर्थ होतो की गव्हर्मेंट ओपन मार्केटमधून आपलं जे बॉरोविंग आहे ते थोडंसं कमी ठेवतं आहे आणि नजीकच्या वर्षामध्ये सुद्धा ते कमी ठेवणार आहे. असं जर असेल तर मग प्रायव्हेट जे काही इन्व्हेस्टर्स असतील, म्हणजे आपण पर्सनल लोनवाले वगैरे म्हणत नाही आहे, तर इंडस्ट्री ओरिएंटेड जेवढ्या इन्व्हेस्टमेंट असतील त्यांना फार मोठा स्कोप राहील. कारण मार्केटमध्ये जर गव्हर्मेंट बॉरोइंग मोठ्या प्रमाणावर असेल तर प्रायव्हेट सेक्टरला स्कोप राहत नाही आणि जेव्हा गव्हर्मेंट फिस्कल डेफिसिटचं टार्गेट कमी ठेवतं त्याचा एक अर्थशास्त्रीय अर्थ असा असतो की मग तुमची इकॉनॉमीमध्ये प्रायव्हेट सेक्टर हे खूप कॉन्फिडंट आहे की जे त्यांचं स्वतःचं बॉरोविंग मार्केटमधून करेल आणि ही खूप खूप अतिशय चांगली सूचक अशी सुरुवात भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणावी लागेल. कारण
काही दिवसांपूर्वीच इवन दो कालच अमेरिकन फेडरल रिझर्वनी सुद्धा त्यांचे इंटरेस्ट रेट हे वाढीचे ठेवण्याकडं त्यांचा कल होता आणि आपल्याकडेही तोच जर असेल तर इट विल बी मॅच, आणि ते जर त्या पद्धतीने मॅच झालं तर एकूण आपला जो एक्सपोर्ट असेल, इथला इन्व्हेस्टमेंट असेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बेसिकली, त्याला हे खूप फायदेशीर ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. कमिंग टुवर्ड्स की गव्हर्नमेंटचा पब्लिक सेक्टरमधला एक्सपांडिचरचा कल काय राहील, तर आपण जेव्हा चालूचा ट्रेंडमधला आकडा बघतो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचा, तर तो अगोदरच थक्क करणार आहे आणि तोच कंटिन्यू राहील याची खात्री सरकारने दिलेली दिसते. 11.1 लाख कोटी एवढं गव्हर्नमेंटचं एकूण कॉन्ट्रीब्युशन, फिजिकल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एक्सपेंडिचरमधलं आज दिसतं आहे. आणि ते एकूण आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार बघता, एकूण आत्ता मार्केट पोझिशन बघता, रेट ऑफ इन्फ्लेशन, GDPतला ग्रोथ रेट हे बघता हा फंटास्टिक आहे आणि त्याच्याकरता गव्हर्नमेंटला आपण 100 मार्क्स दिले पाहिजेत. त्यानंतर वळूयात की टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की डायरेक्ट टॅक्समध्ये खालच्या लेवलमधल्या लेअरमधल्या दोन लेअरमधल्या लोकांचा जो काही सहभाग आहे तो खूप चांगला आहे डायरेक्ट टॅक्समध्ये. कमिंग टुवर्ड्स की GSTची परिस्थिती काय, तर विक्रमी पद्धतीने म्हणजे सरकारने जी बॉटम लाईन धरलेली होती त्याच्यापेक्षा खूप चांगलं टॅक्स गोळा करण्याचं काम हे GSTमध्ये झालेलं आहे. त्यामुळे इथं सरकारला कुठलेही प्रकारे कन्सेशन वगैरे देण्याची गरज वाटली नसावी, किंवा इवन दो ते जरी दिलं गेलं तरी ते पुढं जे एकूण वर्षभराचं मुख्य बजेट येईल त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसेल. सध्या तरी सरकारला त्याची तशी गरज वाटली नाही, कारण एकूण टॅक्सच्या आघाडीवरती आपला अगोदरचा परफॉर्मन्स अनेक वर्षांचा जर पाहिला तर यावर्षी किंवा गेल्या 1-2 वर्षातला तो परफॉर्मन्स खूप बेस्ट दिसतो. द्यायचंच असेल सरकारला, जर लोकांना काही मध्यम वर्गांना खुश करायचं असेल तर सरकार ते येत्या बजेटमध्ये करेल. आत्ता त्याची गरज नाही, कारण आत्ता इलेक्शन पुरता एकूण BJPचा जो वोट बँकचा भाग होता तो राम मंदिर, प्राणप्रतिष्ठा आणि इतर गोष्टींमधून तो साध्य झालेला आहे. आगामी काळात या मध्यम वर्गाला खुश करण्याकरता सरकार काहीतरी निश्चित करेल. वंदे भारत ट्रेनच्या बाबतीमध्ये घेतलेला इनिशिएटिव्ह की आत्ताच्या ज्या काही ट्रेन्स 40,000 पर्यंतच्या आहेत त्यांचं कन्व्हर्जन वंदे भारतमध्ये होणार आहे. म्हणजे एकूणच या उद्योगाशी रिलेटेड ज्या काही कंपन्या असतील, उद्योग असतील, शेअर्स असतील, यांच्यामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह संदेश जाऊन तिथं वाढ नोंदवलेली दिसेल. त्याचा एक इम्पॅक्ट बजेटचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसेल. कमिंग टुवर्ड्स हेल्थ सेक्टरकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं दिसतंय, कारण जेवढ्या काही आशाताई वर्कर्स आहेत त्या आपल्या सगळ्या भगिनींना आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत सगळे लाभ त्यांना ती देण्यात येणार आहे. ती योजना त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलेली आहे. शिवाय 9 ते 14 वयोगटाच्या जेवढ्या मुली आहेत त्यांना सर्वायकल कॅन्सर संदर्भातली लसीकरण सरकारकडून मोठ्या प्रमाणावर दिलं जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उच्च दर्जाचं हॉस्पिटल उभा केला जाणार आहे. म्हणजे या संदर्भामध्ये हेल्थमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंटकडं सरकारचा कल दिसतो आणि तो स्तुत्यच म्हणावा लागेल. त्याचबरोबर फिशरीजमध्ये 55 लाख नवे रोजगार निर्माण करणं, त्याच्याकरता नवीन डिपार्टमेंटची उभारणी करणं, या घोषणासुद्धा येत्या काळामध्ये विविध राज्य सरकारांना केंद्र सरकारच्या थ्रू लाभदायी ठरतील यात शंका नाही. राज्य सरकारना इथून पुढं 50 वर्ष फिस्कल रिफॉर्म्स किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म्स करण्याकरता 75 लाख कोटींचं बिनव्याजी कर्ज येत्या काळामध्ये दिलं जाणार आहे. हा सुद्धा एक नवीन पुढचा रोडमॅप त्यांनी दिलेला आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतो. यातून आयुष्मान भारत योजनेबरोबरच पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून
2 कोटी नवीन घरं बांधली जाणार आहेत आणि 1 कोटी घरांना जे अगोदर बांधलेले आहेत त्यांना दर महिन्याला मोफत सौर ऊर्जे थ्रू वीज दिली जाणार आहे. यातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये सिमेंट कंपन्या असतील आणि इतर कंपन्या असतील त्यांना उत्तेजन मिळेल, त्यांना चांगलं मार्केट मिळेल, याची एक चुणूक सरकारने या निमित्तानं दाखवली. फार पूर्वी आपले भूतपूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एक घोषणा केली होती, जय जवान जय किसान. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींची एक घोषणा होती, जय विज्ञान, जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि आता या बजेटच्या माध्यमातून आत्ताचे जे पंतप्रधान आहेत आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यालाच एक जोडलेलं आहे की जय जवान जय किसान जय विज्ञान नंतर जय अनुसंधान. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये एकूण रिसर्च संशोधनाची एकूण गरज बघता या संशोधनाकरिता फार मोठ्या प्रमाणावर निधी उभा करणं, त्याच्याकरता मोठा कुठला राष्ट्रीय कोश उभा करण्याचं मोठं काम सरकार करणार आहे. राज्य सरकारांना या बाबतीमध्ये फंड्स अवेलेबल करून देणार आहेत आणि मूलभूत क्षेत्रामधल्या संशोधनाला उत्तेजन देण्याकरता सरकार इनिशिएटिव्ह घेताना आपल्याला दिसून येतं. एकूण या बजेटचं आकारमान, त्यांनी कराच्या स्लॅबमध्ये कोणताही न केलेला बदल, एकूण लोकांना कोणत्याही लोकांनीही घोषणा करून खुश करण्याचा फारसा प्रयत्न न केलेला आपल्याला इथं दिसतो. त्याचबरोबर हार्ड मनी, ताठर पैशाचं धोरण येत्या काळामध्ये असेल, कारण फारसा सार्वजनिक खर्च वाढेल असं काही दिसत नाही. म्हणजे वित्तीय शिस्त इथं पाळलेली आपल्याला दिसते या सरकारच्या थ्रू. आणि यातून एक अर्थध्वनीत होतो की हे सरकार थोडंसं कॉन्फिडन्समध्ये आहे की आपण पुढच्या वेळी निवडून येऊ, तेवढा मतदारांचा टक्का आपल्याबरोबर आहे, तेवढं मताधिक. तसं नसतं तर विविध वर्गातल्या लोकांना चुचकारण्याचा, खुश करण्याचा नक्की प्रयत्न या सरकारकडून झाला असता, पण तो होताना दिसला नाही. आणि ते अर्थशास्त्रीयदृष्ट्या चांगलंही आहे. त्यातून वित्तीय शिस्त पाळली जाते, फिस्कल डेफिसिट कमी राहते, इन्फ्लेशन रेट जो अगोदरच आहे तो अति जास्त वाढत नाही, सरकारवरचं कर्जाचा बोजा वाढत नाही वगैरे वगैरे. बट इन लॉंग टर्म जर आपण पाहिलं तर मात्र हे फारसं योग्य वाटत नाही. दीर्घकालीन विकासाचा जर विचार केला तर सरकारचा खर्च, सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक इन्व्हेस्टमेंट हे खूप गरजेचे असते. ते होणं गरजेचे असते. पायाभूत सुविधांमध्ये, पायाभूत सोयींमध्ये, सोशल वेलफेअरमध्ये, नेशन बिल्डिंगमध्ये, लॉंग टर्ममध्ये GDP मध्ये वाढ होण्यामध्ये जे काही ऑब्स्टॅकल्स असतात, मग ते प्रादेशिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, त्यावरती काही लॉंग टर्म धोरणात्मक उपाय योजण्याकरता सरकारने वाजवीपेक्षा जास्त खर्च करणं हे काही चुकीचं नाही, तो सरकारने करावाच. परंतु तिकडं फारसं लक्ष दिलेलं आपल्याला दिसत नाही. अर्थात हे काही अंतरिम बजेट होतं, निवडणुकापूर्वीचं बजेट होतं. पण आजवर जी निवडणुकापूर्वीची बजेट्स आपण पाहिली त्याकडून जशा लोकांच्या, व्यावसायिकांच्या, मध्यमवर्गाच्या अपेक्षा असायच्या, शेतकऱ्यांच्या अपेक्षा असायच्या, तशा या अर्थसंकल्पाकडून काही पूर्ण झाल्या नाहीत. ज्या काही घोषणा, योजना, आकडे मंत्री महोदयांनी रीड आउट केल्या त्या सगळ्या मागील 1-2 वर्षात सरकारने जे काही दिलं, शेतकऱ्यांना दिलं, कामगारांना दिलं, महिलांना दिलं, MSMEsना दिलं, त्याचा तो एक पाढा त्यांनी वाचून दाखवला की हे सरकार करतंय, सरकारने केलं, सरकार करत आहे वगैरे वगैरे.